नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण BSE इंडेक्स आणि NSEच्या इंडेक्सबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, ज्या कंपन्या NSEच्या मेजर इंडेक्स आणि BSEच्या मेजर इंडेक्समध्ये ॲड होत असतात, त्या कंपन्यांसाठी हा एक पॉझिटिव्ह पॉईंट असतो. आणि जे BSEच्या मेजर इंडेक्स आणि NSEच्या मेजर इंडेक्समधून बाहेर होत असतात, त्या कंपन्यांसाठी हा निगेटिव्ह पॉईंट असतो. कारण मित्रांनो, खूप असे मोठमोठे इन्स्टिट्यूशनल असतात जे डायरेक्ट इंडेक्समध्ये आपला इन्व्हेस्टमेंट करतात. कारण मित्रांनो, BSEच्या मेजर इंडेक्समध्ये आणि NSEच्या मेजर इंडेक्समध्ये इंडियाच्या टॉप कंपन्या असतात. आणि मित्रांनो, त्याचमुळे त्या कंपन्यांमध्ये डायरेक्ट खूप मोठी इन्व्हेस्टमेंट येते. ज्या कंपन्या इंडेक्समध्ये ॲड असतात BSEच्या आणि NSEच्या. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया BSEच्या मेजर इंडेक्सबद्दल, म्हणजे BSE सेन्सेक्सबद्दल. तर मित्रांनो, काही दिवसांपहिले अशी अपडेट आली होती की BSEच्या मेजर इंडेक्स BSE सेन्सेक्समध्ये टाटा ग्रुपची कंपनी ट्रेंट लिमिटेड आणि डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ॲड होऊ शकते BSE सेन्सेक्समध्ये. आणि मित्रांनो, BSE सेन्सेक्समधून नेस्ले इंडिया लिमिटेड आणि इंडसइंड बँक लिमिटेड बाहेर होऊ शकते, अशी अपडेट आली होती. आणि मित्रांनो, ब्रोकरेजकडून रिपोर्ट आली होती की ट्रेंट लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ज्या दोन कंपन्या BSEच्या मेजर इंडेक्स BSE सेन्सेक्समध्ये ॲड होणार आहे, यामुळे या दोन कंपन्यांमध्ये आपल्याला हेवी इन्फ्लो म्हणजे 708 मिलियन US डॉलरचा मोठा इन्फ्लो यामुळे पाहायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो, नेस्ले इंडिया लिमिटेड आणि इंडसइंड बँक लिमिटेड या दोन कंपन्या BSEच्या मेजर इंडेक्स BSE सेन्सेक्समधून बाहेर होणार होत्या. आणि याचमुळे या दोन कंपन्यांमधून ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टनुसार आपल्याला या दोन कंपन्यांमधून 375 मिलियन डॉलरचा आउटफ्लो पाहायला मिळू शकतो, असे ब्रोकरेज फर्मचे अनुमान होते. आणि मित्रांनो, BSEच्या मेजर इंडेक्स BSE सेन्सेक्समध्ये टोटल 30 कंपन्या आहे. आणि मित्रांनो, दोन कंपन्या म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी ट्रेंट लिमिटेड BSEच्या मेजर इंडेक्स BSE सेन्सेक्समध्ये ॲड झाल्या आहे. तुम्ही इथे बघू शकता भारत इलेक्ट्रॉनिक्स, आणि इथे बघू शकता एंट्री डेट 23 जून 2025. आणि मित्रांनो, दुसरी कंपनी म्हणजे ट्रेंट लिमिटेडसुद्धा BSEच्या मेजर इंडेक्समध्ये ॲड झाली आहे, जिचे नाव आहे ट्रेंट लिमिटेड. आणि तारीख तुम्ही इथे बघू शकता 23 जून 2025. आणि मित्रांनो, जर तुम्हाला बघायची असेल की BSEच्या मेजर इंडेक्स BSE सेन्सेक्समध्ये कोणत्या त्या 30 कंपन्या आहे ज्या ॲड आहे, तुम्ही इथे नाव बघू शकता. अडानी पोर्ट्स, एशियन पेंट्स, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व, भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारती एअरटेल, इटर्नल म्हणजे जिचे पहिले नाव होते झोमॅटो, SCL टेक, HDFC, हिंदुस्तान युनिलिव्हर, ICICI बँक, इन्फोसिस, ITC, कोटक महिंद्रा बँक, L&T, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, NTPC, पॉवर ग्रिड, रिलायन्स, SBI, सन फार्मा, TCS, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टेक महिंद्रा, टायटन, ट्रेंट आणि शेवटची कंपनी अल्ट्राटेक सिमेंट. तर मित्रांनो, या त्या 30 कंपन्या आहे ज्या BSEच्या मेजर इंडेक्स BSE सेन्सेक्समध्ये इन्क्लूड आहे. चला आता बोलूया NSEच्या मेजर इंडेक्स निफ्टी 50 बद्दल. आणि मित्रांनो, या इंडेक्समध्ये टोटल 50 कंपन्या आहे. आणि मित्रांनो, एक वीक
अगोदर अशी अपडेट येत होती की रिपोर्टच्या थ्रू की निफ्टी 50 मध्ये BSE लिमिटेड आणि इंडिगो ॲड होऊ शकते आणि या इंडेक्समधून इंडसइंड बँक लिमिटेड आणि हिरो मोटोकॉर्प या दोन कंपन्या बाहेर होऊ शकतात. आणि मित्रांनो, काल म्हणजे 2 जुलै 2025 ला अशी रिपोर्टच्या थ्रू अपडेट आली की निफ्टी 50 मध्ये इंडिगो आणि त्याचसोबत मॅक्स हेल्थकेअर या दोन कंपन्या निफ्टी 50 मध्ये ॲड होऊ शकतात आणि निफ्टी 50 मधून हिरो मोटोकॉर्प आणि इंडसइंड बँक लिमिटेड बाहेर होऊ शकतात. आणि मित्रांनो, ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टच्या नुसार जर निफ्टी 50 मध्ये इंडिगो ॲड झाली तर या कंपनीमध्ये आपल्याला 515 मिलियन $चे इनफ्लो पाहायला मिळू शकते. तसेच मॅक्स हेल्थकेअरमध्ये 417 मिलियन $चा इनफ्लो पाहायला मिळू शकतो. तसेच निफ्टी 50 मधून जर हिरो मोटोकॉर्प बाहेर झाला तर या कंपनीमधून आपल्याला 244 मिलियन $चा आउटफ्लो पाहायला मिळू शकतो. तसेच इंडसइंड बँक लिमिटेड ही कंपनी जर निफ्टी 50 मधून बाहेर झाली तर आपल्याला 255 मिलियन $चा आउटफ्लो पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, NSEच्या मेजर इंडेक्स म्हणजे निफ्टी 50 मध्ये जे चेंजेस होणार आहे त्याचा ऑफिशियल अपडेट आपल्याला पाहायला मिळणार आहे ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये आणि हे चेंजेस लागू होणार आहे सप्टेंबर 2025 पासून. आणि मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला जेही अपडेट दिसत आहे की निफ्टी 50 मध्ये हे कंपनी ॲड होणार आहे, या कंपन्या बाहेर होणार आहे, हे सगळेचे सगळे रिपोर्टच्या थ्रू अपडेट येत आहे. आणि मित्रांनो, जर आपण करंटली डेटा बघितला की NSEच्या मेजर इंडेक्स निफ्टी 50 मध्ये कोणत्या 50 कंपन्या ॲड आहे तर निफ्टी 50 मध्ये अडानी एंटरप्राइजेस, अडानी पोर्ट्स, अपोलो हॉस्पिटल्स, एशियन पेंट्स, ॲक्सिस बँक, बजाज ऑटो, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एअरटेल, सिप्ला, कोल इंडिया, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज, आयचर मोटर्स, इटर्नल म्हणजे झोमॅटो, ग्रासिम इंडस्ट्रीज, SL टेक, HDFC लाईफ, हिरो मोटोकॉर्प, हिंडाल्को इंडस्ट्रीज, हिंदुस्तान युनिलिव्हर, ICICI बँक, इंडसइंड बँक, इन्फोसिस, ITC, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, JSW स्टील, कोटक महिंद्रा बँक, L&T लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, नेस्ले इंडिया, NTPC, ONGC, पॉवर ग्रिड, रिलायन्स इंडस्ट्रीज, SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी, श्रीराम फायनान्स, SBI, सन फार्मा, TCS, टाटा कन्झ्युमर, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टेक महिंद्रा, टायटन, ट्रेंट, अल्ट्राटेक सिमेंट आणि विप्रो या 50 कंपन्या करंटली NSEच्या मेजर इंडेक्स निफ्टी 50 मध्ये ॲड आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की BSEच्या मेजर इंडेक्स BSE सेन्सेक्समध्ये 23 जून 2025 ला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि टाटा ग्रुपची कंपनी ट्रेंट लिमिटेड या दोन कंपन्या ॲड झाल्या आहे आणि इंडसइंड बँक लिमिटेड आणि नेस्ले इंडिया लिमिटेड BSEच्या मेजर इंडेक्स BSE सेन्सेक्समधून बाहेर झाल्या आहे 23 जून 2025 पासून. तर मित्रांनो, आणि आतापर्यंत निफ्टी 50 मध्ये काय काय चेंजेस होणार आहे याची ऑफिशियल अपडेट आलेले नाही. परंतु मित्रांनो, काही रिपोर्टच्या थ्रू अपडेट येत आहे की इंडिगो, मॅक्स हेल्थकेअर, BSE लिमिटेड या कंपन्या निफ्टी 50 मध्ये ॲड होऊ शकतात. तसेच हिरो मोटोकॉर्प, इंडसइंड बँक या कंपन्या निफ्टी 50 मधून बाहेर होऊ शकतात अशी रिपोर्टच्या थ्रू अपडेट येत आहे. परंतु मित्रांनो, याचे जे ऑफिशियल अपडेट आहे ते आपल्याला ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये पाहायला मिळू शकते की निफ्टी 50 मध्ये
कोणकोणते चेंजेस होणार आहे. मिळू शकते मित्रांनो, असे काहीही कन्फर्म नाही. आणि मित्रांनो, जर ऑगस्ट महिन्यामध्ये याची अनाउन्समेंट झाली की निफ्टी 50मध्ये कोणते स्टॉक ॲड होणार आहे आणि कोणते स्टॉक्स बाहेर होणार आहे, तर ते लागू होऊ शकते सप्टेंबर 2025 या महिन्यापासून. निफ्टी 50मध्ये काय काय चेंजेस होणार आहे ते. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.